भली बांधायची मम्मी बाहेर राहा ना. बुरका बुरका त्याच्या माग म्हणते ते मागून 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 बुरका बुरका कपट सारखं बनवला ते करावं लागेल बाजूला. आहे आहे आहे. बिर्याणी करायची. नळ्यात गेला नळ्या अरे मला भी वाटतं रे बा जवळ जवळ धर मोबाईल आहे आहे. काढ रे. गेला का काढा का 2 मिनिट धरला तोंड काढ रे. खोबरा आहे. खोबरा दमनी रे बा दमनी रे अरे बाप्पा ना भली बांधायची भली बांधायची भली बांध केवढी तिकडे बाहेरचा 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 पळा पळा पळा. अरे मोबाईल नाही धरतो. काय केवढा आहे भरणी वगैरे भरणी गिरा भरणी गिरा पटकन. उभा काढू का आता आणा लवकर आणा भरणी वगैरे काय येणार आहे दुसरं दिन म्हणतो येईन. अरे हिची आपली दुकानातून आणा ना 5 किलो मच्छी. कोणता आहे हो? भाऊयाला जायचं बाहेर भरणी आणायला. भैया भैया काका तू कधी भरणी आणला. अरे मला भी वाटतं रे इकडे घेतो त्याला आधी. आनंद लवकर कोण आणायला भरणे द्याय नाही अरे भरली नाही आहे का ती द्या हा ती चांगली बघ. आणि अगरबत्ती आणा. अगरबत्ती ती मांडा. अगरबत्ती ती आणा. झाकण फेक ना. देतो ना झाकण हो धरा झाकण. आणि काय म्हणतो तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि हा भारतीय नाग आहे आणि त्याला इंग्लिशमध्ये इंडियन स्प्रॅक्टिकल कोब्रा असं म्हणतात आणि याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक नावाचं पॉयझन असतं. तर कमेंटमध्ये सांगा आपला व्हिडिओ कसा वाटला आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूया. आणि हां चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण त्याला आता निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडलेलं आहे पाण्याच्या जागेवर, कारण की आता याच्या आधी त्याला शिकार भेटलेली नसून का नाही माहीत नाही, त्यामुळं आपण त्याला पाण्याच्या जागेवर सोडलेलं आहे.
तर मित्रांनो तो गेला. तर मित्रांनो हा मांडूळ जातीचा साप आहे. याच्याबद्दल लोकांनी खूप साऱ्या अंधश्रद्धा पसरवलेल्या आहे की हा साप विकला जातो वगैरे. तर हा साप काही विकला जात नाही आणि कायद्याने गुन्हा होऊ शकतो जर कोणी असा प्रयत्न केला विकण्याचा तर. आणि लोकांनी म्हणलेलं आहे 2 तोंड 2 तोंड असते याला, 6 महिने इकडून आणि 6 महिने इकडून चालतो. तर फरक फक्त एवढाच तुम्ही बघू शकता, त्याचं तोंड आणि शेपूट दिसायला सारखी असते. त्यामुळे लोकांना काय वाटतं हे पण तेच तोंड आहे. तर याला काही डोळे वगैरे नाही आहे आणि काही हे नाही आहे, शेपूट आहे त्याची आणि हे तोंड आहे. तर हा इंग्लिशमध्ये याला सँडबोवा असं म्हणतात आणि मराठीमध्ये मांडूळ. तर हा पण आता आपण इथं निसर्गाच्या सानिध्यामध्ये याला रिलीज करूया. बाहेर कोण यायला बाबा जा. तर मित्रांनो आपण ह्या मांडूळ जातीच्या सापाला इथं रिलीज केलं आहे. दलदलीत जागा आवडते त्या सापाला, त्यामुळे आपण त्याला इथं रिलीज केलेलं आहे. तर याची थोडक्यात तुम्हाला माहिती सांगितली. आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि याच्यामध्ये खूप अंधश्रद्धा आहेत हे तर तुम्हाला कळालंच. तर आपण तर मित्रांनो आपण सेकंड कॉल केलेला आहे, तर तो पण तुम्ही बघा. याच्यामध्येच व्हिडिओ मी ॲड केलेला आहे. तर मित्रांनो इथं आहे इंडियन स्पेक्टिकल कोब्रा, याच्यामध्ये गेलेला आहे. तर पाणी टाकून आपण त्याला बाहेर काढू. तर मित्रांनो तर तुम्हाला वाटत असेल इथं आपण पाणी का टाकतोय, तर पाणी टाकल्यामुळे आपल्याला तो गड्डा किती खोल आहे याचं कळतं की पाणी आतमध्ये भरल्यानंतर साप बाहेर येतो, कारण की त्याला श्वास घ्यायला जागा राहत नाही. तर आपण हा इथून बाहेर काढलेला आहे. तर हा भारतीय नाग आहे इंडियन स्पेक्टिकल कोब्रा, जो की मी तुम्हाला पहिलेच सांगितलं आहे. तर हा मी रेस्क्यू केला आहे. तर 4 विषारी सापापैकी हा एक विषारी साप आहे. तर खूपशे लोकांना असं वाटतं की सर्पमित्र आला आणि या सापाला रेस्क्यू केलं म्हणजे 5 मिनटात आम्ही या सापाला रेस्क्यू करतो. तर लोकांना खूप सोपं वाटतं, पण आम्ही स्वतःचा जीव धोक्यात टाकून हे साप रेस्क्यू करतो. पण आम्ही आमची सेफ्टी पण बाळगतो. पण काही लोक काय करतात की सर्पमित्र पकडतो त्यांना सोपं वाटतं, तर आमचे व्हिडिओ बघून तर आमच्यासारखं पकडायचा प्रयत्न करतात आणि स्वतःचा जीव धोक्यात टाकतात. कधी बाय चान्स काय होतं की जिथे त्यांना वाटतं की हा बिनविषारी साप आहे, समजा सापाची त्यांना काही माहिती वगैरे नसती, ते जातात धामण समजतात आणि कधी नाकाला पण पकडतात. मग बाय चान्स बाईट पण होतो त्यांना. तर मित्रांनो बाईट झाल्यानंतर याचा विलास फक्त दवाखान्यामध्येच आहे. इथे चुकीला माफी नाही आहे, कारण की मित्रांनो पूर्ण ध्यान याच्यावर ठेवावं लागतं आपण रेस्क्यू करतो तर मित्रांनो मी या ताईच्या हातात साप दिलेला आहे. तर ही पण स्नेक रेस्क्यू करते. तर यांनी आतापर्यंत बिनविषारी साप पकडलेले आहे. कधी विषारी साप पकडते. तर हिच्या घरात म्हणजे ताईच्या घराच्या बाजूला साप निघाला होता, तर मी त्यांच्या हातात दिलेला आहे. तर ती म्हणते माझी भीती पण खूप कमी झाली आता. तर ही ताई पण आता रेस्क्यू करत आहे, तुम्ही बघू शकता. यार पकडायची स्टिक तरी शिकून टाकायला मला पण डेअरिंग लागते पहिले. पकडायला काय तुम्ही बिनविषारी पकडू शकता. विषारीमध्ये एखाद्या बाय चान्स ओळखता नाही आला आणि डायरेक्ट विषारी आलं तर मग अवघड. हो तेच अंगावर नाही. कोणती रे आगे तशी रे मोठी पांढरी भरणी ती नाही मोठी. असं नाही करायचं. स्टिक वापर ना हा नाही इकडं. हा अगरबत्ती आणा त्याला. हॅलो. तर मित्रांनो हा आपण साप रेस्क्यू केला आहे. तर आम्ही पण खूप सोप्या प्रकारे याला भरणीत भरत आहे. तर अशी चुकी तुम्ही करू नका. आणि आपण त्याला रिलीज करण्यासाठी इथे निसर्गाच्या सानिध्यामध्ये आलो होतो. तर संध्याकाळ झाली होती, कारण की खूप कॉल होतात दिवसा, पण 2-3 कॉल होते. तर आम्ही सगळे साप सोबत आणले. तर आम्ही 8-8:30 वाजता हा साप इथं सोडलेला आहे. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आपण भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आपण यांना पण रेस्क्यू केलेलं आहे. तर कशामुळे रेस्क्यू केलं आहे हे तुम्हाला सगळ्यांना मी शेअर करणार आहे, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हा व्हिडिओ मी पूर्ण टाकणार आहे. नेक्स्ट व्हिडिओ हा येईन आणि त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन दाबा, जेणेकरून हा व्हिडिओ आला की तुम्हाला लगेच भेटेन. तर चला बाय बाय.